आणि परिच्छेद आहे 56 क्रमांकाचा. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 56 क्रमांकाचा, ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. तर भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबराय, दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, अखिल संत मांदियाळी या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे, दयेमुळे, अनुग्रहामुळे आपले श्वासोश्वास यामधल्या कालावधीमध्ये व्यर्थ नसून सद्गुरू बाबाच्या भाषेमध्ये ते सार्थकी आहेत. कारण भगवान माऊली म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि तो विचार स्वयंबुद्धीने करण्यापेक्षा विचार सागर ग्रंथाच्या माध्यमातून आपण करत आलो. आणि त्या विचारसागरामध्ये सुद्धा प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप, द्वितीय तरंगामध्ये अनुबंधाचा विस्तार, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण आणि परस्पराविषयी कर्तव्यतेचा विचार, आणि चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता केलेला ज्ञेय ब्रह्माचा उपदेश हा विचार करत असताना त्या चतुर्थ तरंगाचा समारोप आजच्या पाठामध्ये आपण पाहत आहोत. हा आपल्या जीवनातील एक प्रकारचा निश्चितच ब्रह्मभाग्याचा क्षण आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. त्यामध्ये या चतुर्थ तरंगामध्ये 2 वेळेला मध्यस्थी आलेली आहेत. प्रथमतः ज्या वेळेला जीव ब्रह्म ऐक्य निश्चय माझा होत नाही, याला मी काय करू असं ज्या वेळेला बोलतो शिष्य, त्यावेळेला पूर्वमीमांसक मध्यस्थी आला आणि ईश्वराचा अंगीकार करण्याची आवश्यकता नाही असं बोलला. तर ईश्वराचा सकारण अंगीकार करावाच पाहिजे, नव्हे केलाच पाहिजे असं म्हणून पूर्वमीमांसकाचं मत खंडित करून आपलं मत शिष्याने पुन्हा गुरु पुढे केलं आणि गुरुदेवाने त्याचं शंका समाधान केलं. आता पुन्हा निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं अशी शिष्याने शंका केली आणि गुरुदेव त्याचं उत्तर देण्यापूर्वीच पुराणमतवादी मध्यस्थी तो बोलू लागला. तो जे बोलला तो विचार आपण काल आणि परवाच्या 2 दिवसाच्या पाठामध्ये सविस्तर सांगोपांग पद्धतीने तो विचार केलेला आहे. त्यामध्ये मतवादी मध्यस्थ याचं म्हणणं आहे का निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष व्हायला काही हरकत नाही. का बरे? याचं कारण रामकृष्ण यांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष, कारण पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. आणि तू का म्हणे नाही विश्वास जमणे पाहावी पुराणी विचारूने, असा पुराणाचा एक अनन्यसाधारण महत्त्व देखील आपल्याकडे आहे. तर शिष्याने सांगितलं, बाबा तेच तुकोबाराय सांगतात, आली आकारा अवघे नासे. म्हणजे ज्या आकारवान मूर्ती आहेत त्या माया रचित आहे आणि त्या यत कृतकम तद अनित्यम, म्हणून त्यांचं प्रत्यक्ष म्हणजे अनित्य असणाऱ्या मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजे नित्य असणाऱ्या ब्रह्माचं प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. मग मध्यस्थी म्हणू लागला, अहो त्या मूर्तीलाच आम्ही ब्रह्म म्हणत नाही, तर त्यांच्या अधिष्ठानाला पुराणाने ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. शिष्याने सांगितलं, मग तर ब्रह्म तर सर्वच अधिष्ठान आहे, म्हणून मनुष्य पशवादिकाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे, त्यात विशेष काय? मध्यस्थी म्हणू लागला, असा विशेष आहे काय? रामकृष्णाच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं अलौकिक सामर्थ्य आहे आणि आणिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्राकामी ईशित्व वशित्व अशा अष्टमासिद्धी आहे. म्हणजे अलौकिक सामर्थ्य आणि सिद्धी रामकृष्णादी मूर्तीच्या ठिकाणी आहे, मनुष्य पशवादिकाच्या ठिकाणी नाही, म्हणून पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे असं म्हणायला काय हरकत आहे. तर शिष्याने सांगितलं, त्या अलौकिक सामर्थ्य आणि सिद्धीसहित रामकृष्णादी शरीराचा बाध केल्याशिवाय त्यांचं ब्रह्माशी ऐक्य होणार नाही, हे बाद समानादी करण्याच्या वेळेला गुरुदेवाने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही, त्या मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच परब्रह्माचं प्रत्यक्ष. त्यावेळेला पुन्हा मग मध्यस्थी म्हणायला लागलेत, का हो असं जर तुमचं म्हणणं आहे, तो आला होता गुरु बनण्याकरता, पण गुरुपणा काही शिष्याने सिद्ध होऊ दिला नाही, कारण शिष्य हा गुरु मेहरबान तो चेला पहलवान असं म्हणावं, तो पक्क्या गुरुचा चेला आहे, त्यामुळे त्याचा बुद्धिभेद झाला नाही. आणि मग मध्यस्थी म्हणायला लागला, मग असं जर असेल तर पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केली नाही का? शिष्य म्हटलं, निश्चित प्रतिपादन केलेलं आहे. मग पुराणावर तुमचा विश्वास नाही का? म्हणले निश्चित आहे. मग आम्ही सांगितलेली कारणं तर तुम्हाला मान्य नाही, मग असं काय कारण आहे का पुराणाने मनुष्य पशवादिका शरीराला ब्रह्म म्हणून उल्लेख केला नाही आणि रामकृष्णादिकाच्या विग्रहाला ब्रह्म म्हणून उल्लेख केला, किंवा ते ब्रह्मविटीवरी उभे चंद्रभागीतिरी असं संत वाङ्मयात म्हटलेलं आहे. तर शिष्याने सांगितलं फरक आहे. काय फरक आहे? मग शिष्याने 4 प्रकारचा फरक सांगितला. पहिला, जीवात शरीर पापुण्यानं रचित आहे, रामकृष्णादिकाची नाही. जीवात शरीर भूतकारी आहे, रामकृष्णादिकाची नाही. जीवाला शरीरास ठिकाणी आणि तत्संबंधीच ठिकाणी अमम अध्यास आहे, रामकृष्णादिकाला नाही.
आणि तो अहम मम अध्यास निवृत्त करण्याकरता गुरु शरणागतीची आवश्यकता जीवाला आहे, रामकृष्णादिकाला नाही. म्हणून पुराणाने त्यांना ब्रह्मरूप प्रतिपादन केली. पण त्यांचं शरीरच ब्रह्म आहे हे सांगण्याचा पुराणाचा देखील अभिप्राय नाही. पण मनुष्य वादी भद्रमन पश्यती, एकदा जल्प किंवा वेतांडाचा आश्रय केल्याच्या नंतर आणि आपली बाजू वरची राहावी ही भावना असेल तर मग सिद्धांताची किती मोडचोड होते हे मनुष्य विचार करत नाही. हा मध्यस्थी अगोदर रामकृष्णादिकाला ब्रह्म ठरवायला निघाला आणि आता आडवत चालायचं म्हणून त्यांना ते देह का नाही, सामान्य जीव का नाही असं ठरवायला निघाला. मग त्याने सांगितलं तर आपल्यासारखे हस्तपाद आदी अवयवान ते दिसतात, मग ते भूतकारी का नाही? सुखदुःख आपल्यासारखं होताना दिसतं, मग ते पाप पुण्य रचित का नाही? आपण देहाला मी तत्संबंधीला माझे म्हणतो तेही म्हणताना दिसतात, मग त्यांच्या ठिकाणी अमम अध्यास कसा नाही? बरं, रामाने प्रभू रामचंद्राने वशिष्ठ विश्वमित्राची आणि भगवान श्रीकृष्णाने गर्ग आणि सांदीपानीची शरणागती केली, मग त्याला गुरु शरणागतीची आवश्यकता नाही असं म्हणता कसं? तर शिष्याने त्याचं उत्तर दिलं, बाबा रे, बहुपुरुषाची रावणाने स्त्रीपुरुष भाव नाही म्हणे, परी लोक संपादने तैशीची करते, घरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. त्यांनी ती लीला करून दाखवलेली आहे का? यद्दाचरती श्रेष्ठ तत्तदेव तरोजना सहित प्रमाण कृती लोकोस्तदन वर्तते. किंवा तयाही कर्तव्य असे उरले लोकाचे लागी, म्हणजे विशेष आचारावे लागे संती. अशा पद्धतीने लोकांसमोर आदर्श ठेवण्याकरता ते गुरुला शरण गेले. लोकाला कर्माचं फल दुःख भोगावं लागते दाखवण्याकरता दुःखाचं पात्र तिने उठून दाखवलं. संसारात आल्याच्या नंतर या संसारात जगत असताना कसं आत्मीयतेने जगावं हे दाखवण्याकरता त्यांनी ते वर्तन केलं. पण वस्तुस्थिती त्यांच्या ठिकाणी तशी आहे असं मात्र नाही. नाहीतर मग कृष्ण शरीर जर भूतकार्य असतं तर रज्जूबंधन त्याला झालं असतं. झालं का? उत्तर आहे नाही. लगेच तो म्हणायला लागला, योगाच्याही देहाला रज्जूबंधन होत नाही, मग त्यांचंही देह भूतकार्य नाही का? अरे म्हटले, योगाच्या देहाला रज्जूबंधन होत नाही, पण कधी? सिद्धी संपादन केल्याच्या नंतर. पूर्वी होत होतं, म्हणजे अगोदर बंधनाचा भाव आहे आणि नंतर बंधनाचा अभाव आहे. पण सिद्धी वाचून जन्मताच बंधनाचा अभाव रामकृष्णादी विग्रहाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे योगाचे शरीर भूतकार्य आहे पण रामकृष्णादिकाची नाही, असं गुरुदेवाने पुन्हा उत्तर दिलं. आणि मग असा काय फरक आहे का त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन करतात? तर हे 4 फरक आहे. अहममाद्यास जीवाला आहे, रामकृष्णादिकाला नाही. गुरु शरणागतीची आवश्यकता जीवाला आहे, रामकृष्णादिकाला नाही. पाप पुण्यानं रचित जीवाचे शरीर आहे, भूतकार्य आहे, रामकृष्णादिकाची नाही. अशा पद्धतीचा फरक सांगून मग सगळ्यात महत्त्वाचा फरक काय असेल तर जीवांना ती भ्रांती आहे आणि रामकृष्णादिकाला निसंदेह बोध आहे. त्यामुळे रामकृष्णादिकांना ब्रह्मरूपता पुराणाने प्रतिपादन केली. आणि ज्यांच्या ठिकाणी भ्रांती नसेल अशा एखाद्या महापुरुषाला बोधदृष्ट्या त्याला देखील देव मानायला हरकत नाही, असाही विचार आपण काल केला. आणि मग तो विचार झाल्याच्या नंतर आता ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका समाधान पुन्हा शिष्याने ती आपली शंका म्हणजे मध्यस्थ्याला गप्प केलं, म्हणजे मध्यस्थ्याचं समाधान केलं. आणि रामकृष्णादी मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष असं म्हणता येणार नाही, असा विषय पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा आपली शंका शिष्य श्री गुरुपुढे ठेवतो. तो म्हणजे हा 56 क्रमांकाचा परिच्छेद आहे, ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. इथे एवढीच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण मागे 2 प्रकार पाहिले ध्यानाचे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. म्हणजेच प्रत्यक्षालाच अपरोक्ष तर अप्रत्यक्षालाच परोक्ष असं आपण म्हणालो. मग त्या प्रत्यक्षाची व्याख्या म्हणजेच अपरोक्षाची व्याख्या नैयायिकांनी केलेली आहे आणि वेदांत दर्शनाने केलेली आहे. न्यायदर्शनामध्ये प्रत्यक्षाची व्याख्या केलेली आहे, इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतात ते प्रत्यक्ष. ही नैयायिकाची व्याख्या आहे. आणि वेदांताची व्याख्या तशी नाही. अंतकर्म वृत्ती विषय एकदे स्थितीत्वे यस ज्ञानम तत् प्रत्यक्षम. अंतकर्म वृत्ती आणि विषय हे एकदेशात आल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. आता वेदांताची व्याख्या पूर्वी गुरुदेवाने सांगितली पण तो विसरला. म्हणजे नैयायिक हा शंका पूर्व पक्ष करणार एक तर नैयायिक आहे असं म्हणा, किंवा नैयायिकाच्या संस्काराने संस्कारी ज्याचा अंतकरण आहे तो ही शंका करतो. पण निर्गुण असणारं ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं? कारण इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध होण्याकरता दोन्ही पदार्थ मूर्त असले पाहिजे आणि ब्रह्म अमूर्त आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोही रघुराया असं कबीरदासजी म्हणतात. अशब्दम अस्पर्शम अघ्राणम अरसम असं वेदही म्हणतो. आणि नामरूप संबंधो जातिक्रिया भेदो आकारासीचं प्रवादो वस्तूशी नाही. मग ते कसं आहे, ते किर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती तो ते ओळखावाय श्रुती खून केली असं माऊलीने देखील त्याबद्दल बोलतात. आणि तुकोबराय आनंद अद्वय नित्य निरामय असं त्याच्याबद्दल बोललेलं आहे. किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेते.
मग असं जर असेल तर त्याचं प्रत्यक्ष होईल कसं? पण तेच माऊली पुढे म्हणतात, तू हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुण्या. ते पाहता पाहणे दुरी सारुण्या हे त्याच्या लक्षात नाही, म्हणून त्याने काय केलेली आहे, एक प्रकारची शंका केलेली आहे, निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं, अशी शंका करतो. शंका आपण वाचूया. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता शिष्यपूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. तो म्हणतो, महाराज, साधू व असाधू म्हणजेच सज्जन आणि दुर्जन, काल आपण बोललो ना, देवाचा अवतार होय, भक्ता सुख दैत्या भय, किंवा दैत्याचे कुळे नासी आणि साधूचं मान घेऊसी, धर्माशी नीतीशी शेष भरी ज्ञानेश्वरीमध्ये, आणि साधूनाम परितराने दुष्कृताम विनाशाय. अशा पद्धतीने साधू व असाधू पुरुषांना सुख दुःख देणारे, अर्थात साधूला सुख आणि असाधूला म्हणजे दैत्याला दुःख देणारे अनंत उत्तम गुणाचे निदान, काय गुण लावण्याची खाणे, किंवा धनीन पुरे गुण गाता आणि रूपदृष्टी निहाळीता. अनंत म्हणते माझे या स्वामी, ते अनंत गुण त्या ते म्हणून या, किती गुण आहेत त्याचा अंत पार लागत नाही, असा अनंत आणि उत्तम गुणाचे निधान. ऐका यशस्वी अवतारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरे वस्तीचे येतं, म्हणून तो भगवंतो अशा उत्तम गुणाचे निधान म्हणजे ठेवा. आणि श्याम सुंदर आहे ना, नीलश्याम वर्णाचा सावळे परब्रह्म माऊलीने म्हणावं त्याला, असा हस्तपादादी अवयवान, हातपाय कान नागडोळे अशा अवयवाने युक्त अशा शरीराचे, म्हणजे असा शरीर कोणाचं, भगवंताचं. आणि मग अशा शरीराचं अविक्रिय म्हणजे कुठलीही क्रिया ज्या ठिकाणी नाही, निर्गुण म्हणजे शब्दस्पर्शादी कुठलाही गुण ज्या ठिकाणी नाही, निरावयव हस्तपाद कान नागडोळे असा कुठलाही अवयव ज्याच्या ठिकाणी नाही, अशा शुद्ध म्हणजे माया आणि मायाकारी विवर्जित असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. कारण हे श्यामसुंदर हस्तपादादी अवयवान कसे आहे, ते सक्रिय आहे, ब्रह्म अक्रिय आहे, ते सावयव आहे, ब्रह्म निरावयव आहे, ते निर्गुण आहे, ब्रह्म निर्गुण आहे, आणि ते मात्र सगुण आहे. मग लक्षण साम्यात एकत्व सिद्धेन, लक्षणत्र साम्य नाही, म्हणून ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं, अशी शंका आहे. म्हणून त्याचे म्हणजे त्या सगुण सक्रिय सावयव रामकृष्णादी विग्रहाचे जे प्रत्यक्ष ज्ञान, ते अविक्रिय निर्गुण निरावयव ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणता येणार नाही. का? कारण ब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे, आणि मग ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियाचा संयोग तर होणे शक्य नाही, आणि इंद्रिया ते सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम अशी प्रत्यक्षाची तर व्याख्या आहे. मग इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. फार झाले. आता तुम्ही काय म्हणाल, ब्रह्माचं प्रत्यक्ष इंद्रियाने नाही होत ना, वेदाने होईल ना. पण वेदाने ब्रह्माचं कोणतं ज्ञान होईल, वेदवाक्याने परोक्ष ज्ञान होईल. कोणतं ज्ञान होणार नाही, अपरोक्ष होणार नाही. आता भ्रांती आपल्याला परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? भ्रांती अपरोक्ष आहे. मीच देह आहे, भ्रांती अपरोक्ष आहे, आणि मी ब्रह्म हे ज्ञान परोक्ष आहे. म्हणून परोक्ष भ्रांती, आपलं अपरोक्ष भ्रांती याचं निवार परोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. कारण समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. झोप जर आपलं झोप लागली, झोपीत स्वप्न पडलं, स्वप्नात तहान लागली, तर जागृतीतलं पाणी चालेल काय? नाही, पाणी कुठलं लागेल, स्वप्नातलंच लागेल. तसं जर भ्रांती अपरोक्ष असेल तर ज्ञान कोणतं लागेल, अपरोक्षच लागेल, परोक्ष ज्ञान चालणार नाही. मग वेदवाक्याने होणारं ज्ञान कोणतं होईल, परोक्ष ज्ञान होईल. आणि भ्रांती कोणती आहे, अपरोक्ष आहे. याचा अर्थ इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष म्हणा तर ब्रह्माचं प्रत्यक्ष होत नाही, आणि वेदाच्या द्वारा होतं म्हणा तर ते परोक्ष आहे, ते अपरोक्ष भ्रांतीचं निवृत्त करणार नाही. याचाच अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही, अपरोक्ष ज्ञान होत नाही, किंवा होणं शक्य नाही, अशी काय आहे शंका. म्हणून तो म्हणतो की फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल, पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काहीही उपयोग नाही. ब्रह्म आहे असं कोणाला माहीत नाही आज जगात, सगळेच ऐकून आहे, पण मग ते कोणतं ज्ञान आहे, ब्रह्माचं परोक्ष ज्ञान आहे. आणि संसार भ्रांती अपरोक्ष आहे. कोणाचं दुःख निवृत्त झालं, उत्तर आहे, कोणाचंही झालं नाही. बरं, प्रत्यक्ष ज्ञानाने दुःख निवृत्त होतं, म्हणजेच अपरोक्ष ज्ञानाने म्हणा तर ते होणं शक्य नाही. कारण इंद्रियासोबत ब्रह्माशी इंद्रियाचा संयोग होत नाही, कारण ब्रह्म अमूर्त आहे, त्यामुळे इंद्रियाचा संयोग होईलच कसा. याकरिता ब्रह्माचे प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा, अशी शिष्याची काय आहे शंका. श्रीगुरुदेव त्याचं उत्तर देतात. श्रीगुरुदेव त्याचं उत्तर देताना काय म्हणतात ते पाहण्या अगोदर एक दोन वाक्य आपण लक्षात घेऊ. गुरुदेव म्हणतात, तरीही ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान व्हायला हरकत नाही. तू म्हटलं कसं व्हायला हरकत नाही, ब्रह्माशी ते इंद्रियाचा संबंध होत नाही, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला हरकत नाही कसं? तर गुरुदेव म्हटले, मुळात जी प्रत्यक्षाची व्याख्या तू घेऊन बसला ते लक्षणच चुकीचं आहे. कारण प्रत्यक्षाचं लक्षण काय आहे, जे नैयायिकाने केलं ते अर्धवट लक्षण आहे, ते पूर्ण लक्षण नाही.
इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष जरा म्हणत असाल तर मग बुद्धिबळात खेळात निमग्न ज्याची वृत्ती आहे आणि तिथं पुत्र आणि मित्र आले आहेत त्यांच्याशी त्याचा इंद्रियाचा संबंध नाही का? इंद्रियाचा संबंध झालाय, पण त्याला पुत्रमित्राचं विशेषत्व आहे. पुत्रमित्राचं विशेषत्वाने ज्ञान झालं का? उत्तराय ज्ञान झालं नाही. मग इंद्रियाचा संबंध झाल्याच्या नंतर होणारं ज्ञान जर प्रत्यक्ष असेल तर त्याला झालं पाहिजे होतं, झालं नाही. म्हणजे इंद्रियाचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानाच्या बाबतीत आणण्याचं सिद्ध कारण ठरलं. आणि तिथं उपादान किंवा मुख्य प्रधान कारण कोण ठरलं? वृत्तीचा विषयाशी एखादी स्थितीत्व हे कारण ठरलं. मग यत सत्वम यदा अभावी यदा अभाव, जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कारण होत नाही त्याला कारणत्व दिलं पाहिजे. इंद्रियाचा संबंध आहे ज्ञान आहे, इंद्रियाचा संबंध नाही ज्ञान नाही असं नाही. इंद्रियाचा संबंध आहे तरी ज्ञान आहे आणि इंद्रियाचा संबंध नाही तरी ज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात इंद्रियाचा संबंध असो अगर नसो, वृत्तीचं विषयाचं एकदी स्थितीत्व झालं का होतं ज्ञान ते प्रत्यक्ष आहे. जसं की बाहेरचा घट आहे, घटाशी इंद्रियाचा संबंध झाला आणि मन जर तेथे नसेल, वृत्ती नसेल तर ज्ञान होत नाही. आणि इंद्रियाचा संबंध होण्याकरता पहिले वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर जाते आणि मग घटाचं वृत्तीचं एकदी स्थितीत्व झालं का त्या पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ इंद्रिय बाह्य पदार्थाच्या बाबतीत अंतःकरण वृत्ती त्या विषयापर्यंत जाण्याकरता इंद्रिय लागतात, पण इंद्रिय अव्यवहित कारण झालं, आपलं व्यवहित कारण झालं. अव्यवहित कारण कोण आहे? वृत्तीचं विषयाचं एकदी स्थितीत्व. म्हणजे इंद्रिया काय आहे? इंद्रियाचा वृत्ती विषयाशी संबंध असो अगर नसो, कोण असेल म्हणजे ज्ञान होईल? वृत्तीचा विषयाचा संबंध झाला म्हणजे ज्ञान होईल, आणि वृत्तीचा विषयाचा संबंध झाला नाही तर इंद्रियाचा विषयाचा संबंध असूनही ज्ञान होत नाही. बरं, त्यात असं आहे की विषय जर बाहेर असेल तर वृत्तीला इंद्रिय रूपी दरवाजा लागेल, पण विषय जर आत असेल तर वृत्तीला इंद्रिय रूपी दरवाजाची आवश्यकता नाही. कशी म्हणाल तर आपल्याला ज्यावेळेला सुखदुःखाचं ज्ञान होतं, अहम सुखी अहम दुःखी, तर सुखदुःखाचं ज्ञान होतं. सुखदुःख कोणाचे? धर्म आहे अंतःकरणाचे. आणि अंतःकरण म्हणजे आपण नेहमीच म्हणत आलो अपंचकृत पंचमहाभूताच्या मिळित सत्वांशाचं कार्य अंतःकरण आहे. ते देहाच्या आत आहे, देहाच्या आत ज्ञानाचं साधन ते अंतःकरण. अंतःकरण हे आत आहे, सुखदुःखही आत आहे. मग सुखदुःखाच्या आकाराच्या आतल्या आत अंतःकरण वृत्ती झाली का ते सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आपल्याला होतं, म्हणजेच अपरोक्ष होतं. तिथे काही नाही, इंद्रियाचा संबंध नाही, पण वृत्तीचं सुखदुःखाचं काय झालं? एकदी स्थितीत्व झालं. मग ते सुखदुःखाचं होणार ज्ञान कोणतं आहे? प्रत्यक्ष आहे. मग तिथे इंद्रिय लागलाय का? नाही. म्हणजे इंद्रिय संबंधाने जे ज्ञान होतं तेच प्रत्यक्ष म्हणलं तर कोणाचं प्रत्यक्ष होऊ नये? सुखदुःखाचं प्रत्यक्ष होऊ नये, पण होतं की नाही? होतं. याचा अर्थ इंद्रिय, बरं जाऊ द्या, इंद्रिय असेल तरच प्रत्यक्ष होतं असं म्हणलं तर बुद्धिबळाच्या खेळात निमग्न असणारा त्याला मग त्याचं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे, होतं का? होत नाही. म्हणजे याचा अर्थ इंद्रिय ते इंद्रियाचा संबंध असो किंवा नसो, कोणाचं एकदेशी स्थितीत्व झालं पाहिजे? वृत्तीचं विषयाचं झालं पाहिजे. म्हणून प्रत्यक्षाची व्याख्या करताना इंद्रिय जरा गौण आहे, प्रधान कोण आहे? वृत्ती आणि विषय यांचं एकदी स्थितीत्व झालं की ज्ञान होणार. फक्त बाह्य पदार्थाच्या बाबतीत वृत्तीला तिथपर्यंत जाण्याकरता इंद्रियाची आवश्यकता आहे, पण जरी इंद्रिय असेल आणि इंद्रियाचा विषयाचा संबंधही झाला असेल, वृत्ती जर गेली नसेल तर ज्ञान होत नाही. याचा अर्थ ज्ञान होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी इंद्रिय महत्वाची का वृत्ती महत्वाची? वृत्ती महत्वाची, इंद्रिय महत्वाची नाही. याचा अर्थ म्हणून इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष असं म्हणू नका. मग काय म्हणा? वृत्ती आणि विषय एकदे स्थितीत्व झाल्याच्या नंतर होणारे जे ज्ञान आहे त्याला काय म्हणा? प्रत्यक्ष. त्या वृत्तीला इंद्रियाची आवश्यकता असेलही आणि नसेलही. बाह्य पदार्थाच्या बाबतीत आहे, आतल्या पदार्थाच्या बाबतीत नाही. आत्मा कुठे आहे? आत आहे. आत्मा म्हणजे ब्रह्मत्व आत आहे. मग त्याच्या प्रत्यक्ष करता जसं सुखदुःख आतच असल्यामुळे इंद्रियाच्या साया वाचून वृत्तीचं आणि सुखदुःखाचं एकदी स्थितीत्व झालं तर होणारं ज्ञान कोणतं आहे? ते प्रत्यक्ष आहे. तसं इंद्रियाच्या साया वाचून आत्मा नाम ब्रह्म ते आत असल्यामुळे अंतःकरण वृत्ती आतल्या त्या ब्रह्माच्या आकाराची झाली आणि त्या वृत्तीने ब्रह्माश्रित अज्ञानाचं अवलंभंग केलं आणि वृत्ती आणि ब्रह्माचं एकदी स्थितीत्व झालं तर होणारं ज्ञान कोणतं होईल? प्रत्यक्ष होईल, म्हणजेच अपरोक्ष होईल. त्याच्याकरता इंद्रियाची आवश्यकता नाही. ठीक ना? असं गुरुदेव उत्तर देतात. आणि हे उत्तरावर पुन्हा शिष्य शंका घेणार, त्याचा विचार पुढे आपण पाहू. तूर्त काय? सुखदुःख जसं इंद्रिय साया वाचून सुखदुःखाचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष होतं, तसं ब्रह्माचं ज्ञान सुद्धा इंद्रियाच्या साया वाचून प्रत्यक्ष व्हायला हरकत नाही. फक्त इथं प्रत्यक्षाचं लक्षण बदलायचं. इंद्रिय अर्थविषयी सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष तेच लक्षण नाही, तर अंतःकरण वृत्ती आणि विषयाचं एकदी स्थितीत्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणावं? प्रत्यक्ष म्हणावं, असं गुरुदेव बोलतात. काय म्हणतात बघा. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी
तरंग 4 आणि परिचित 57 क्रमांकाचा श्री गुरुदेव उत्तर देतात. गुरुदेव काय म्हणतात बघा. श्री गुरु म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय समाधाने होते हेच अगोदर खरे नाही. त्याला काय म्हणतो, मुळे कुठार न्याया, मुळावरच घाव घातला. तुला ही शंका काय यायला लागली, तू ती व्याख्या घेऊन बसला नाही एकाची, पण तू न्यायमतात अन्याय आहे, कारण त्यांनी ती निर्दुष्ट लक्षण केलेलं नाही. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष म्हणतात ते ढोबळ मानाने स्थूल दृष्टीने सर्पाला अधिष्ठान रज्जू म्हणल्यासारखं आहे. बरं म्हणता येतं. का म्हणता येतं? कारण चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्याला उपाधी कोण ठरली? रज्जू. पण मग सूक्ष्म विचार केला तर जडजाला अधिष्ठान होत नाही, मग रज्जू अधिष्ठान ठरते का रज्जू पै चैतन्य ठरतं? रज्जू पै चैतन्य ठरतं. तसं स्थूल दृष्टीने आपल्याला वाटतं इंद्रिय जर नसेल तर वृत्ती तिथपर्यंत जाईलच कशी, म्हणून इंद्रिय अर्थासाठी अरे बरोबर ठरू ठीक आहे, पण इंद्रियाचा आणि विषयाचा संयोगही झाला आणि वृत्ती जर तिथे गैरहजर असले तर होतं का ज्ञान? होत नाही. याचा अर्थ इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध काय? गौण आहे. प्रधान कोण आहे? वृत्ती आणि विषयाचं एखादे स्थितित्व. म्हणून गुरुदेव बोलताना म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधाने होते हेच अगोदर खरे नाही. विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एखादे स्थितित्व हे प्रत्यक्ष ज्ञानास प्रत्यक्षाच कारण आहे, आणि हे मागे आम्ही सांगितलेच आहे. तरी तू शंका केली त्याचा अर्थ मागे पुढे पाठ आणि मागे सरसपाठ, म्हणजे मागचं तुला स्मरण राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे, असं गुरुदेव त्याला म्हणतात. मागे सांगितले आहे त्याचे तुला स्मरण नाही असे वाटते. अरे वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा इंद्रियाच्या साह्या वाचून हो. बाह्य पदार्थ असतील ते इंद्रियाच्या साह्याने होईल आणि आतले असेल ते इंद्रियाच्या साह्या वाचून होईल. घटाचं ज्ञान करून घ्यायचं, इंद्रियाचं साह्य लागेल, आणि सुखदुःखाचं ज्ञान करून घ्यायचं, इंद्रियाचं साह्य लागणार नाही, कारण जर पदार्थ आत असेल तर इंद्रियाची साह्यता वृत्तीला नको आहे. म्हणून म्हणतात वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्या वाचून हो, साह्याने हो अथवा साह्या वाचून हो. ती वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानाला हेतू आहे. केवळ इंद्रियाचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानाला हेतू नाही. केवळ इंद्रियाचा संबंध आहे वृत्ती नाही, ज्ञान होणार नाही. आणि इंद्रियाचा संबंध सहित वृत्ती आहे, ज्ञान होईल. आणि वृत्ती आहे इंद्रियाचा संबंध नाही तरी ज्ञान होईल, जसं सुखदुःखाचं आपल्याला होतं ते सांगतात. शरीराहून बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुर आदी इंद्रियाची जरुरी लागते. रूपाचं प्रत्यक्ष करता चक्षुरेंद्रिय, बाहेरच्या शब्दाचा करता श्रोत्रेंद्रिय, बाहेरच्या गंध करता घ्राणेंद्रिय, बाहेरच्या रसा करता रसनेंद्रिय आणि बाहेरच्या स्पर्श करता त्वगेंद्रिय. अशा बाह्य शब्द स्पर्श रूपरसगंधाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाची आवश्यकता वृत्तीला बाहेर जाण्याकरता लागेल. पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे कोण आहे? अनुकूल वेदनेम सुखम प्रतिकूल वेदनेम दुःखम. त्या सुखदुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध वाचून होते, आणि हा आपला सगळ्याचा काय आहे? अनुभव आहे. ही गोष्ट अनुभवाने सिद्ध होते. कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दाने सुद्धा होतो. आता कोठे कोठे वृत्तीचा विषय संबंध शब्दाने होतो. कोठे होतो? पहिल्या तरंगातल्या त्या 10व्याची गोष्ट आपल्याला सांगितली आहे. ज्यावेळेला 10 पुरुष रस्त्याने जातात, एक गेला असा भ्रम होतो. 10 जण 10 वेळेस मोजतात पण 9च भरतात, कारण प्रत्येकजण स्वतःला सोडून मोजतो आहे ना. आणि मग त्यावेळेला त्यांचा भ्रम होतो. 3 वेळेला एखादी गोष्ट जर निश्चित झाली, हा मेंढरू नाही वाघाचं पिल्लू आहे, तर त्यांनी ते टाकून दिलं पंचकरणामधली गोष्ट. पण इथे 10 वेळेला जर त्यांनी निर्णय झाला तर त्यांचा निर्णय झाला का 10वा बुडाला आणि मेला. रडायला लागले. त्रेस तारा तो म्हणू लागला, अहो का रडता? मग म्हटलं आमच्यातला 10वा गेला. किती जण आला होता? 10 जण. त्यांनी मोजून पाहिले, म्हणले सुशिक्षित कंसात बेकार झाली की काय? अहो तुमच्यातला 10वा आहे. मग कोणतं ज्ञान झालं त्यांना? 10व्याचं अस्तित्व रूपाने शब्दाने बोध केला, परोक्ष ज्ञान झालं. आणि तूच 10वा आहे, मग त्याला काय झालं? अपरोक्ष ज्ञान झालं. मग 10व्याचं ज्ञान कशाने झालं? आता शब्द प्रमाणाने झालं. आणि शब्द कशाने ऐकला? श्रवण इंद्रियाने. आणि मीच 10वा आहे असं स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. म्हणजे ते 2 प्रमाण आहेत, शब्द प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारा त्यांना 10व्याचं ज्ञान झालं. म्हणजे अंतःकरण वृत्ती ती 10व्याच्या आकाराची झाली, आणि ती कोणत्या प्रमाणे झाली? तर शब्द प्रमाणाने झाली. कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दाने होतो. ज्याप्रमाणे दशमत्व आहे, म्हणजे दशमत्व माशी या शब्दाने दशम जो स्वतः आपण, त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती कशी झाली? दशमाकार होते. आणि म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञान सुद्धा कसे आहे? मग ते प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष होते. हा झाला उदाहरण. मग त्याप्रमाणे आता हे सुद्धा का गुरुदेवाने इथं दशमाचं उदाहरण दिलं? कारण तो पुढे शंका करतो. तो पुढे शंका म्हणतो, सुखदुःखाच्या ज्ञानाप्रमाणे जर ब्रह्माचं ज्ञान असेल तर सुखदुःखाचे साक्षी भाष्य आहे, तसं ब्रह्मसुद्धा काय ठरेल? साक्षी भाष्य ठरेल. अशी तो शंका पुढे करणार. पण त्यांनी ते त्यांनी करू नये म्हणूनच गुरुदेवाने शब्द दशमाचं उदाहरण दिलं. कारण दशमाचं ज्ञान हे सुद्धा आहे आतल्यात, पण तिथे कशाचं आहे? शब्द प्रमाणाचं आहे.
तसं हे ब्रह्मज्ञान सुद्धा शब्दप्रमाणाने होतं असं पुढे शंका समाधान येत आहे. मग त्या म्हणजे त्या दशमाप्रमाणे अंतकरणा भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून दोन प्रकारचे ज्ञान होतं. ऐकूनही ज्ञान होतं आणि पाहूनही ज्ञान होतं. ऐकून ज्ञान झालं त्याला श्रोत्रच प्रत्यक्ष म्हणतो आपण, पाहून ज्ञान झालं त्याला चाक्षुष प्रत्यक्ष म्हणतो. मृत्यू लोकातल्या पदार्थाचं आपल्याला कोणतं ज्ञान होतं? चाक्षुष प्रत्यक्ष. आणि वैकुंठ स्वर्गाधिकाचं आपल्याला श्रोत्रच प्रत्यक्ष असं होतं. आणि मग स्वर्गाधिकाचं वर्णन ऐकून सुद्धा मनुष्याला आनंद वाटतो आहे ना. आणि मृत्यू लोकातलं भूतपिशाच्याच वर्णन ऐकून काय होतं? दुःख होतं. म्हणजे काही गोष्टी पाहून किंवा ऐकून सुख किंवा दुःख अंतकरणामध्ये आतल्या आत काय होतं? उत्पन्न होतं. काय म्हणतात बघा, अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुख दुःख काय होते? अंतकरणात उत्पन्न होते. आणि त्या क्षणी अंतकरणाची वृत्ती त्या सुख दुःखाच्या आकाराची होते. कारण सुख किंवा दुःख हे कुठे आहेत? हे विषय अंतकरणात आहे. आणि अंतकरणाची वृत्ती सुद्धा आतच आहे, विषयही आतच आहे. मग तिथे कोणाची गरज नाही, आता इंद्रियाची आवश्यकता नाही. आणि म्हणून अंतकरणा वृत्तीचे आणि सुख दुःखाचे एकदेश स्थितित्व कसे आहे? सहजच आहे. ते दोन्ही एका देशात अगदी सहजच आहेत. याकरिता सुख दुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानाला कशाची जरुरी नाही? बोला, इंद्रियाची जरुरीच नाही. आता सुख दुःखाची स्मृती होते तेव्हा अंतकरणात सुख दुःखे नसतात. म्हणजे दोन प्रकार आहे. कधी कधी सुख दुःखाची स्मृती होते आणि कधी कधी सुख दुःखाचं प्रत्यक्ष होतं. मग सुख दुःखाचं प्रत्यक्ष होतं त्याही वेळेला अंतकरण वृत्तीला इंद्रियाची आवश्यकता नाही, कारण सुख दुःखही आत आहे, अंतकरण वृत्तीही आत आहे, त्यांचं उदाहरण ज्ञान प्रत्यक्ष आहे. पण कधी कधी सुख दुःखाची स्मृती होते. आता मी कधीतरी वाघ बघितला होता, तर त्यावेळेला माझी काय गहाळ मी झालो होतो हे माझं मला माहिती, पण मी आज ते हसून सांगतो. तर त्यावेळेला त्या सुख दुःखाचा आता प्रत्यक्ष आहे का स्मृती आहे? मग स्मृती आहे. स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो. आणि वारी, आता वारी आल्याच्या नंतर काय वारीचा आनंद असतो. हा आनंद ते तिचा मुखे अशी वाचन बहिरी ऐकती काणे रे. नुसतं वारी डोळ्यासमोर जरी आली तरी आळंदीपासून तर पंढरपुराचा सगळा नकाशा आपल्या डोळ्यासमोर क्षणार्धात येतो. आणि ते सगळं येऊन एक अंतकरणावरती आल्हादित होते, आनंदित होते. पण मग आता ती सुद्धा काय त्या सुखदुःखाची त्या काळातली स्मृतीच आहे. म्हणून म्हणतात याकरता सुखदुःखाच्या म्हणजे सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा मात्र अंतकरणात सुखदुःखे नसतात. फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून अंतकरणवरती आतल्या त्या वारीचा किंवा त्या दुःखाचा वगैरे आकार काय करते? धारण करते. स्मृती उत्पन्न होते. त्या स्मृती ज्ञानाच्या आकाराची अंतकरणवृत्ती होते. कशाच्या आकाराची होत नाही? त्यावेळेला सुखदुःखाच्या आकाराची होत नाही. म्हणून सुखदुःखेचे ज्ञान कोणते ज्ञान नाही आपलं, म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणजे कोणत्या सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तिथे बारीक अक्षरात लिहून ठेवायचं. स्मृतीतल्या जे स्मृतीतलं जे सुखदुःख आहे ना त्याचं प्रत्यक्ष होत नाही. मग कोणत्या सुखदुःखाचं प्रत्यक्ष होतं? जे काही घटना घडल्या अनुकूल प्रतिकूल आणि त्याद्वारा सुखदुःख उत्पन्न झालं का त्या सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे. पण स्मृतीतल्या सुखदुःखाचं ज्ञान काय नाही? प्रत्यक्ष नाही. असं गुरुदेव बोलतात न बोलतात तोच. तो म्हणतो काय बोलता गुरुदेव? एखादा आई आहे आणि काळाने झडप घातली आणि तिचं बाळ गडप केलं. बाळ एक ते त्या सारासाई वेगळा होई आणि वत्सा काढता का भणग दौडता भाण्यावरून माते पुढे बाळक काळे नेता एकूण ते होय का होतं का तुटता विना. त्या काळाने झडप घातली आणि त्या आईचं बाळ गडप केलं तर त्या आईला दुःख होतं. आणि वर्षभराने त्या बाळाचा मित्र पाहिला आणि आपल्या बाळापुत्राची स्मृती होते आणि लगेच तिला दुःख होतं. आणि तुम्ही काय म्हणता? स्मृतीचं पासून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, स्मृतीपासून दुःख होत नाही. झालं ना दुःख? असं कोण बोलतो? हा शिष्य. काय म्हणतो बघा, कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले म्हणजे कोणास म्हणजे ते आईस तर ते दुःख होते. ते का व्हावे? जर दुःखाचं प्रत्यक्ष नसेल तर, स्मृतीतल्या दुःखाचं प्रत्यक्ष नसेल तर. तर गुरुदेव त्याचं उत्तर देतात. उत्तर ऐकू आणि मग पंक्ती वाचू. तर गुरुदेव त्याला म्हणतात बाबा रे, स्मृतीतलं जे सुखदुःखाचं ज्ञान आहे ना ते प्रत्यक्ष नसतंच. मग त्या आईला काय झालं तर काही काही स्मृती अशा असतात त्या दुःखाला जन्माला घालतात आणि त्या दुःखाकार वृत्ती होती, त्या दुःखाचा साक्षात्कार आहे, स्मृतीतल्या सुखदुःखाचा नाही. आणि तो म्हटला असं नाही मान्य केलं तर मग पूर्वी कधीतरी वाघ पाहिला होता त्यावेळेला त्याचे सगळे धाबेदान आणले, तो घाबरला, भिला, सगळं काही घडलं. पण आता ती स्मृती सांगताना काय होतं? त्याला दुःख होत जातं का? मग स्मृतीपासून जर दुःख होत असेल तर आताही दुःख झालं पाहिजे वाघाची स्मृती सांगताना. पण होतं का? होत नाही. आणि मग त्या आईला पुत्राच्या स्मृतीपासून का दुःख झालं? कारण त्या पुत्राच्या स्मृतीने नवीन दुःखाला जन्माला घातलं आणि त्या दुःखाच्या अंतकरणाची वृत्ती झाली. ते प्रत्यक्ष आहे, पण स्मृतीतलं सुख दुःख मात्र प्रत्यक्ष नसतं, असं गुरुदेव उत्तर देतात. वाचतो बघा. श्री गुरु म्हणतात
स्मरणापासून म्हणजे पुत्र स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते आहे का, आणि म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो. आणि असे न मानले तर त्याला म्हणतात तो शंतदुर्जन्याने ही गोष्ट सिद्धांत सिद्ध करणं. असे न मानले तर पूर्वी आरण्यात वाघ बघून दुःख झाले होते आणि त्याच्या कालांतराने बसल्या घर बसल्या स्मरण झाले तर पुन्हा दुःख होते काय, उत्तर आहे होत नाही. ते झाले पाहिजे जर स्मृतीपासून दुःख होत असेल तर, पण होत नाही. यावरून इंद्रिय एवढा सगळा विषय कशा करता सांगितला, सुख दुःखाचं ज्ञानाकरता इंद्रियाचा संबंध आहे का, बोला नाही. पण त्याचं ज्ञान प्रत्यक्ष नाही का, आहे. मग सुख दुःखाचं ज्ञान इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष होतं, तसं ब्रह्माचंही ज्ञान इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष होतं. म्हणून इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाल्याच्या नंतरच होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष असं म्हणता येईल का आता, असं म्हणता येणार नाही. मग कोणती लक्षण केलं पाहिजे, अंतकर्म वृत्ती आणि विषय यांचे एकदी स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हटलं पाहिजे असं गुरुदेव बोलतात. यावरून इंद्रिय संबंधाने होईल तेच ज्ञान प्रत्यक्ष असा नियम सिद्ध होत नाही. मग उलट विषय आणि अंतकर्म वृत्ती यांचे एकदी स्थितित्व झाले म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होते असाच नियम काय होतो, सिद्ध होतो. आणि त्या नियमाप्रमाणे ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास काही हरकत नाही. असं म्हणल्याच्या नंतर आता त्याला काय, त्याला आपण काल बोललो वादी भद्रम न पश्यती. एखाद्याला वादविवादच करायचा असला ना ज्याच्यात आपलं कल्याण आहे तो घेत नाही, फक्त ते तुमचं चुकतं कुठं ते दाखवायचा प्रयत्न करतो. सहज इथे बाबाने एक गोष्ट सांगितली, ती मागे एक दिवस बोललो पण आपण, वादी भद्रम न पश्यती. काही झालं तर समोरच्याची उणीव दाखवायची. आता गावगाव लोक सप्ताह करतात आणि कार्यकर्ते काही ठिकाणी जे नारायणगावाच्या फळाचा कार्यक्रम ठरवणारे असतात तेच सप्ताहातले असतात. मग ते सरळ बेसळ करतात. म्हणजे खरे हाडाचे वारकरी आहे ना ते समाजापर्यंत काहीतरी चांगलं पोचावी त्यांची प्रामाणिक भावना असते म्हणून ते चांगले कीर्तनकार ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग गावातले जे श्रोते आहेत सहज कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर ते विचारतात का हो आज कसं काय कीर्तन वाटलं, का हो आज कसं काय कीर्तन वाटलं. पण एक गावातला बादर असा होता की तो चांगलं म्हणणं त्याच्या वाणीला येतच नव्हतं, कोणाचं काही ना काही दोष काढायचा. मग त्याला विचारलं का आज कीर्तन कसं काय झालं, म्हणले महाराजांचं जरा पाठांतर कमी होतं, कीर्तन चांगलं होतं पण जरा पाठांतर कमी होतं. मग दुसऱ्या दिवशी पाठांतरही चांगलं होतं, म्हणजे आज पाठांतर चांगलं होतं पण महाराजला ताल जरा कमी होता. मग तिसऱ्या दिवशी तालावाला होता, तालही सूर होता, म्हणजे ताल सूरच होता पण विनोदाची झालर नव्हती. मग आता विनोदही भेटला नाही म्हणले पण ते जरा वेदांत विषय जरा कमीच आला. मग तिसऱ्या दिवशी म्हणजे त्यांनी असे बरोबर ते काल्याच्या दिवशी असा कीर्तनकार ठेवला का त्यातला उणीव काढायला याला जागाच भेटणार नाही. त्याला आपल्या भाषेत अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे वेदांतही आहे, पाठांतरही आहे, लयबद्धता आहे, तालसुरही आहे, सगळ्याच काही गोष्टी म्हणजे कीर्तनाकरता जे काही मटेरियल पाहिजे ते सगळं त्यांच्याकडे होतं. आणि मग त्यांना विचारलं, मग आता यांना वाटलं हे सगळे कॉलर कार्यकर्ते त्याच्याकडे गेले, आज काय बोलतो बघू, आज काय काय उणीव काढणार. विचारलं सांगा आज कसं काय कीर्तन, ते म्हणले कीर्तन छान झालं पण आता पण म्हणलं म्हणजे गेलं नाही यांचं पुन्हा. ते म्हणले पण काय नाही, ती महाराजांची नारायणगावची मावशी आहे. म्हणजे हो ती मिसरी लावते त्याची वाट काय. आता महाराजांची मावशी आणि तिची मिसरी आणि कीर्तनाचा काय संबंध आहे, काही संबंध नाही. पण काय करायचं, उणीव दाखवायची. म्हणजे असा प्रकारचा त्याला छिद्रांविषयी वृत्ती म्हणतात. म्हणजे कावळ्याला काय सुंदर कधी वाटते, तिला जखम असेल त्यावेळेला, तसा हा प्रकार झाला. तसा हा शिष्याने आता स्मृती ज्ञान इंद्रियाचा संबंध नाही तरी ते प्रत्यक्ष आहे की नाही, तसं ब्रह्माचं ज्ञान सुद्धा इंद्रियाचा संबंध नाही तरी ब्रह्माचं प्रत्यक्ष होऊ शकतं. म्हणजे ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची काय केली, सिद्धी केली. आणि इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष या लक्षणाचं खंडन करून अंतकर्म वृत्ती विषय एकदे स्थितीत्वे यश ज्ञानम तत्प्रत्यक्षम असं प्रत्यक्षाचं लक्षण केलं आणि ते सिद्धही केलं. पण मग आता त्याला याचा काहीच अर्थ राहिला नाही ना, मग त्याला ते बरं कसं वाटेल. तो म्हणू लागला म्हणजे सुखदुःखाप्रमाणेच ब्रह्माचं ज्ञान, बरोबर ना. म्हणजे हो, म्हणजे सुखदुःखाच्या ज्ञानाला जसं इंद्रियाची आवश्यकता नाही तसं ब्रह्मज्ञानाला सुद्धा इंद्रियाची आवश्यकता नाही. लगेच त्याच्या सोपा अंगी आलं. मग तो म्हटला सुखदुःखाचं ज्ञान कोणतं भाष्य नाही, प्रमातृ भाष्य नाही, कोणतं भाष्य आहे, साक्षी भाष्य आहे. मग सुखदुःखाचं ज्ञान जसं साक्षी भाष्य आहे तसंच ब्रह्मज्ञान सुद्धा काय ठरेल, साक्षी भाष्य ठरेल. मग ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य आहे की काय, आणि जे साक्षी भाष्य असतं रज्जू सर्प साक्षी भाष्य तो मिथ्या ठरतो. मग ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य ठरलं तर ते मिथ्या ठरेल आणि असं मिथ्यानं पदरी पाडून मोक्षाची सिद्धी होणार नाही, असा तो आता बोलायला लागला. ठीक ना. काय म्हणतो शिष्य बघा. शिष्य म्हणतो महाराज सुखदुःख आदी अंतकरण धर्माचे ज्ञान इंद्रिय संबंध वाचून होते हे प्रत्यक्ष होते हे खरे आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांनी मान दिला. पण
पण काय, पण ते प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे, सुखदुःखाचे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे ते काय नाही, प्रमात्याचे ज्ञान नाही. प्रमात्याचे ज्ञान नाही म्हणजे प्रमाण आहे, म्हणजे प्रमाण आहे म्हणजे प्रमातृभाष्य नाही, प्रमातृभाष्य नाही म्हणजेच साक्षी भाष्य आहे. मग त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे तर ते काय ठरेल, साक्षी भाष्यच होईल. आणि ब्रह्मज्ञान काय होणार नाही, प्रमा म्हणजे प्रमा होणार नाही म्हणजे प्रमातृभाष्य ठरणार नाही, अशी शंका येते. तिचे समाधान काय, तर त्याचं समाधान पाहण्या अगोदर आपण थोडंसं बघून घेऊ, मग पुढचं वाचू. तर गुरुदेव म्हणतात सुखदुःखाचं ज्ञान जसं प्रत्यक्ष आहे इंद्रिय संबंध वाचून, तसं ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष इंद्रिय संबंध वाचून. पण सुखदुःखाचं ज्ञान साक्षी भाष्य आहे, काही नाही प्रमातृभाष्य नाही. तसं ब्रह्मज्ञान सुखदुःखाप्रमाणे आहे, इंद्रियाचा विषयाचा संबंध नाही, पण ते काही नाही साक्षी भाष्य नाही, काय आहे प्रमातृभाष्य आहे. तो म्हटलं कसं नाही, प्रत्येक मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी सिद्ध करून द्या. तर गुरुदेव म्हणतात सुखदुःखाला बाह्य प्रमाणाचं साह्य नाही म्हणून ते काय नाही प्रमातृभाष्य नाही, प्रमाण आहे. पण सुखदुःखाला बाह्य प्रमाणाचं साह्य आहे म्हणून सुखदुःखाचं ज्ञान, क्षमा करा, ब्रह्मज्ञान सुखदुःखाला काही नाही बाह्य प्रमाणाचं साह्य म्हणून नाही, म्हणून ते अंतःकरण वृत्तीनं प्रकाशित झालं. कारण व्यवहारदशेमध्ये ते बाधित होत नाही. कारण ज्ञानाचे किती प्रकार केले, 2 प्रकार, प्रमा आणि अप्रमा. प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला काय म्हणतात, प्रमा म्हणतात, आणि जे प्रमाणजन्य नाही त्याला अप्रमा म्हणतात. मग प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणतात, म्हणून प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमा म्हणतात. प्रमेयचं जे असाधारण कारण त्याला प्रमाण असं म्हणतात, प्रमेयचं असाधारण कारणाला करण असं म्हणतात, आणि प्रमाणजन्य ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. आणि अशी प्रमाणं किती पाहिली आपण मागे, 6, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणापैकी कुठल्याही प्रमाणाने जे ज्ञान झालं का त्याला काय प्रमा म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाणापासून प्रत्यक्ष प्रमा, अनुमान प्रमाणापासून अनुमिती प्रमा, उपमान प्रमाणापासून उपमिती प्रमा, शब्द प्रमाणापासून शाब्दी प्रमा, उपमा ते अर्थापत्ती प्रमाणापासून अर्थापत्ती किंवा अन्यथा अनुपपत्ती प्रमा, आणि अनुपलब्धी प्रमाणापासून अभाव प्रमा, असे प्रमाज्ञान. आणि अप्रमा त्याचे 2 प्रकार गेले, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ का व्यवहारदशेमध्ये बाधित होत नाही, पण अप्रमा का कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही. याचे उदाहरण आपण 3 बघून आलो. ईश्वर ज्ञान, जीवाला होणारा सुखदुःखाचं ज्ञान, हे त्याच्यातलं एक उदाहरण, आणि स्मृती ज्ञान, हे काय यथार्थ अप्रमा आहे. आणि अयथार्थ व्यवहारदशेमध्ये बाधित होतात. आणि अप्रमा कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही, त्याची 3 उदाहरणं पाहिली होती, भ्रांती ज्ञान, संशय ज्ञान आणि स्वप्नाचं ज्ञान. हे 3 ज्ञान कसे यथार्थ अप्रमेची उदाहरणं आहेत. मग आता हे सुखदुःखाचं ज्ञान काय कशात आलं, यथार्थ अप्रमेत आलं आहे ना, इंद्रियाचा संबंध नाही. तसं ब्रह्मज्ञान जर सुखदुःखाप्रमाणे होत असेल तर ते यथार्थ अप्रमा होईल. आणि सुखदुःख काय ठरलेले आहेत, प्रमाणजन्य नसल्यामुळे साक्षी भाष्य. मग ब्रह्मज्ञान सुद्धा काय होईल, साक्षी भाष्य होईल, बरोबर ना. पण गुरुदेव म्हणतात तसं नाही, सुखदुःखाप्रमाणे सुखदुःखाच्या ज्ञानाला जसं इंद्रियाची आवश्यकता नाही तसं ब्रह्मज्ञानाला इंद्रियाची आवश्यकता नाही. पण सुखदुःख साक्षी भाष्य आहे, ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य नाही. सुखदुःख साक्षी भाष्य काय आहे, कारण त्याला प्रमाणाचं साह्य नाही, कुठल्याही प्रमाणाद्वारा ते झालं नाही म्हणून ते साक्षी भाष्य आहे. पण ब्रह्मज्ञान प्रमाणापासून होतं, नुसतं प्रमाणापासून होत नाही, प्रबल प्रमाणापासून होतं आहे ना, शब्द प्रमाणापासून होतं. आणि शब्दाचं सामर्थ्य काय, तुकोबरायाने म्हणावं आम्हा घरी धनु शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्री यत्न करू. ज्ञानोबरायाने अमृत अनुभवामध्ये म्हणावं बाप उपयोगी वस्तू शब्द, स्मरणदाने प्रशुद्ध अमृताचा विशद वारसा नव्हे. आणि वा, आणि माऊली ज्ञानेश्वरीत म्हणावं बिंबतरी बचकीची एवढी प्रकाशेशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, असं शब्दाबद्दल बोलावं. आणि गाथेमध्ये माऊलीने म्हणावं काकड आरतीतला सहज मी आंधळा गा, त्याच्यातलं चरण, शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, म्हणून चालविल्या मागे येतील त्याशी, मागुनी आली वाट सिद्ध वळली तैशी, तरळे तरते गा आणि काही विश्वासी, सुखे मी निजलो गा शून्य सारुणी तेथे, आणि त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते. हे कोणी दिलं दान, शब्दाने. बरं, या शब्दाचं सामर्थ्य पहिल्या तरंगातच पाहिलं आपण. शब्द व्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो का अव्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो, उत्तर आहे दोन्हीचंही ज्ञान करून देतो. व्यवहित म्हणता असताना दुर्देश भूतकाळ आणि भविष्यकाळ. दुर्देशाकरता उदाहरण पाहिलं होतं आपण स्वर्गाचं, भूतकाळाकरता उदाहरण पाहिलं होतं शिवभारत, महाभारत, रामायण, आणि भविष्यकाळाकरता उदाहरण पाहिलं होतं नाथबाबांनी केलेली भविष्यवाणी. याचं शब्दाने कोणतं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं. आणि अव्यवहित पदार्थाचं परोक्ष अपरोक्ष दोन्ही होतं. अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या पदार्थाचं शब्द ज्या वेळेला अस्तित्व रूपाने बोध करून देतो, आहे दावा आहे, परोक्ष ज्ञान. आणि तुझ दावा आहे, अपरोक्ष ज्ञान. तसं अवंतर वाक्य सांगतं ब्रह्म आहे, परोक्ष ज्ञान. आणि महावाक्य सांगतं तत्वमसी ते ब्रह्म तूच आहे, कोणतं ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान.
बरं, शब्द प्रमाण हे प्रबल प्रमाण आहे. शब्द प्रमाण प्रबल का? कारण पुरुषकृत बुद्धीचे दोष त्याच्या ठिकाणी नाही. हा शब्द कोणाचाही नाही, आप्ताचा शब्द. आणि आप्तच यथार्थ वागता. आणि यथार्थ वागता कोण आहे? श्रुती आणि संत आहे ना. अहितापासून काढिती ही ते देऊन वाढविती, नाही गा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. बरं, शब्द प्रमाण प्रबल का? कारण ते अपौरुषीय आहे. पुरुषकृत बुद्धीचे दोष नाही. पुरुषकृत बुद्धीचे 12 दोष आपण पाहत असतो, त्यातले इथे 4 घ्या: भ्रम, प्रमाद, कर्णपाठव आणि विप्रलिप्सा. रज्जूवर एखाद्याला मंद अंधकारामध्ये सर्प बसलेला आहे, आपल्याला त्या रस्त्याने जायचं, तो म्हटलं हो जाऊ नका त्या रस्त्याने, म्हणजे काय पुढे सर्प आहे. आता तोच पहिला भ्रमिष्ठ आहे आणि त्याचं म्हणणं ऐकून आपण नाही गेलो तो 10 किलोमीटरचा ओळसा पडतो आणि ज्या ठिकाणी जायचं ते नियोजित वेळेत आपण जात नाही. मग अशा भ्रमिष्ठाच्या वचनावर विश्वास ठेवल्याच्या नंतर आपलं कार्य घडेल का? घडणार नाही. हे भ्रम आहे. प्रमाद, प्रमाद म्हणजे कळतं पण ओळख नाही, जाणीवपूर्वक चूक घडते, त्याला प्रमाद असं म्हणतात. त्या प्रमादाकरता एखाद्याला बाबा उदाहरण देत असतात, दही खाल्ल्याच्या नंतर खोकला येतो, कळतं पण तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. किंवा त्या कोल्याचं उदाहरण पाहिलं होतं आपण, कोल्याला कुरीच्या शेंगा खाल्ल्या तर त्याला भयंकर त्रास होतो, म्हणजे मापाच्या बाहेर खाल्ल्यात. मग त्याला मन आवरत नाही, तो मापाच्या बाहेर खातो, त्याला त्रास होतो. मग कोला निर्णय करतो आता त्या कुरीच्या शेंगा खायच्या नाही. पण मग ते 2 मन असतात माणसाला, एक मन म्हणतं अशाला काय होतं, दुसरं मन म्हणतं तशाला काय होतं. आणि मग ते ज्या मनाचा कल जास्त होतो, ज्याची संस्कारात जसे असेल, मग त्या मनाचा विजय होऊन जातो. मग ते झाड असं दिसायला लागलं, ते शेंगाही दिसायला लागल्या, मग पाहिल्याच्या नंतर हे मन म्हणतं हे पाहायला काय हरकत आहे, खायच्या नाही आपल्याला. मग दुसरं म्हणतं जायला काय हरकत आहे, खायचे नाही आपल्याला. जवळ गेल्याच्या नंतर वास घ्यायला काय हरकत आहे, खायचे नाही आपल्याला. वास घेता घेता पटकन एक शेंगमध्ये तोंडात जाते, अरे खायचे नाही, पण मग थोड्या खाल्ल्या, नाश्ता करायला काय हरकत आहे. आणि मग असं करता करता पुन्हा म्हणलं अशाही खाल्ल्या तशाही खाल्ल्या, खूपच खातो आणि पुन्हा त्याला त्रास होतो. म्हणजे हा काय झाला? प्रमाद. तसा प्रमाद नावाचा दोष वेदाच्या ठिकाणी नाही. भ्रम नाही, प्रमाद नाही. कर्णपाठव, कर्णपाठव करता ते उदाहरण बाबा देत असतात, मारुती बाबा देतात, डॉक्टर बाबाही देतात. ते मोठाक्याचं उदाहरण आहे. म्हणजे ठाकर असतो, धनगर असतो, त्याच्या मेंढ्या जरा दूर जातात आणि मग त्याला ते दूध खाल्लं, त्याला सुस्तावला, झोप लागली, मेंढ्या गेल्या दूर निघून. आता कुठे शोधू? एक मोठा हाक्या दिसला, का हो म्हटले आमच्या मेंढ्या पाहिल्या का? हा होता 4 आयरा बहिरा, तो होता 12 नाही, हा 8 तो 12 आणि ज्याच्याकडे तंटा मिटवायला जातात तो बंदा रुपये म्हणजे बहिरा. म्हणजे बहिरा असल्यामुळे हा काय, तो मोठा हाक्याला त्याला ते कळालंच नाही, पण तो असं वर हात केला बैलाला हाकण्याकरता. त्याला वाटलं बरोबर आहे, त्या दिशेला जा म्हणतो, तो गेला, त्याला त्याच्या मेंढ्या भेटल्या. आणि मग काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, कृतज्ञ आपण होऊ नये. म्हणून त्यातली एक मोडकी मेंढी आजी आपल्या कामाची नाही, बरोबर आहे, जे निकामी झालं ते मनुष्य दान द्यायला तयार झाला आणि ती निकामी मेंढी घेऊन आला आणि म्हटले हे तुम्हाला घ्या. कोणाला? ते मोठा केला. आता ती मोडकी मेंढी पाहिल्याच्या नंतर तो म्हटला हे बघ, सकाळपासून या क्षणापर्यंत मोठा सोडून मी एक क्षण सुद्धा दुसरीकडे गेलो नाही, मी तुझी मेंढी मोडली नाही. आणि हा म्हणायचा तुमच्यामुळे मेंढ्याचा शोध लागला, एवढी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण याचं त्याला कळेना, त्याचं याला कळेना. मग हा म्हणतो मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, तो म्हणायला लागला मी मेंढी मोडली नाही. ते गेले गावाच्या पाटलाकडे. हा धनगर 8 तो मोठा हाक्या 12 आणि ज्याच्याकडे तंटामुक्ती अध्यक्षकडे गेले तो 15 रुपया बाहेर. तो म्हणायला लागला तर तुम्ही दोघांनी किती कल केला, त्याला 2 बायका होत्या, त्या कायम भांडायच्या. तो वैतागला होता, त्या दोघीला त्याने हुसकून लावलं. आणि त्या गावातल्या, हे दोन्ही गावातले, आणि नेमका त्या दोन्ही कोपऱ्यातले आणि हे 2 कोपऱ्यातले तिकूनच आले. त्याला वाटायला लागलं त्या दोघीला घरात घ्या म्हणून हे आले. मग तो म्हणायला लागला तुम्ही दोघांनी किती गाया वाया केल्या तरी मी त्या दोघीला घरात घेणार नाही. झालं, संपलं. हे असं का घडलं? कर्णपाठव आहे ना. एक कर्णपाठव नावाचा दोष असला म्हणजे साधं कानाला ऐकायला व्यवस्थित आलं नाही तर एवढा अनर्थ होतो, इतर इंद्रियाचं किती होईल. आणि ते दुसरं उदाहरण सहज आपलं 1 मिनिटात, ते एकाचे 2 दिसायला लागले. मग डॉक्टरकडे गेला. डॉक्टर काय म्हणले, काही नाही, मला एकाचे 2 दिसतात. म्हणले मग एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 3 कशाला आला? म्हणजे एकाचे 2 दिसत होतात, त्याला एकाचे 3 दिसत होते. म्हणजे हा कोणता दोष आहे? कर्णपाठव नावाचा दोष आहे. म्हणजे तो इंद्रिय घातात, कर्णपाठव नावाचा दोष आहे. कर्ण म्हणजे इंद्रिय, कर्ण म्हणजे साधन, त्या इंद्रियाने त्याच्यामध्ये पाठवी म्हणजे सामर्थ्य नसणं आणि त्यामुळे यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणजे भ्रम, प्रमाद, कर्णपाठव आणि विप्रलिप्सा. नाक कापलं की देव भेटतो आहे ना. सौचोराचा सांगातून ज्ञानोबराय म्हणतात, जाऊ न पावे नगराचा प्रांतू. ते नगराचा प्रांत झाल्याच्या नंतर तो सावचोर काढतो सुरा आणि त्याला म्हणतो बघ दे पैसे नाही तर भोकसतो तुला. मग तो हा पैसे देऊन टाकतो, पण कालांतराने पकडेल म्हणून ते त्याचा नाकही छाटून टाकतो. मग त्याला नाक राहिलं नाही, तो गावात कसा जाईल? तो झाला मग वैरागी. एका त्रयस्थाने गावातल्या पाहिलं, म्हणले सावकार आणि साधू कधी बसून? म्हणले तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची कधी केली. अरे बाप. म्हणले मग
तो दिसला देव, म्हटले हो झालं दर्शन. कशामुळे? नाक कापलं म्हणून. म्हणजे नाक कापलं का देव भेटतो? म्हणजे हो इतकी सुलभ साधना, मला कोणी सांगितलीच नाही. नाही म्हणले भेटतो. आणि तुम्हाला भेटला? नक्की भेटला. मग मला काय भेटत नाही? कुठं कापलं म्हणले? मग तुमच्याच हाताने, गुरुच्या हाताने उद्घाटन. मग त्याने धरला, मारला सोरा, हे नाकाचा रक्ताचा पाठ वाहू लागला. तुम्हाला देव? म्हणले देव भेटतच नसतो. अरे म्हणले पण नाक, म्हणले ते असंच करायचं असतं. आता मग मग काही नाही म्हणले, मी तुझं कापलं, तू आणखी दुसऱ्याच काप. आपला संप्रदाय वाढला पाहिजे. त्याचं नावच पडलं नाककटे संप्रदाय. हा कोणता झाला दोष? विप्रलिप्सा. गणपतीच्या बिंबीतून गार वारा येतो असं म्हणावं, असा विप्रलिप्सा दोष आहे. किती दोष झाले? 4. भ्रम, प्रमाद, कर्ण, पाठ, विप्रलिप्सा. आणि असे 4ही दोष नाही कोणत्या प्रमाणात? शब्द प्रमाणात. आणि म्हणून ते अपौरुषी आहे, प्रबल आहे. म्हणून पंचदशीमध्ये श्लोक आहे, प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यते. शब्दात प्रबलम मानम न इक्षते. प्रबल प्रमाणापासून झालेलं जे ज्ञान आहे त्यापेक्षा प्रबल प्रमाणाशिवाय ते बाधित होत नाही. आणि शब्दापेक्षा प्रबल प्रमाण दुसरं नाही. म्हणून सुखदुःखाप्रमाणे साक्षी भाष्य नाही कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. कारण तिथे प्रबल प्रमाण आहे. कोणतं? गुरुदेवाने उच्चारलेलं तत्वमसी महावाक्य आणि अधिकारी श्रोत्याच्या श्रवण इंद्रियाशी झालेला साक्षात्कार. म्हणून ते ज्ञान साक्षी भाष्य नसून प्रमातृ भाष्य आहे. म्हणून ते बाधित होणारा नसून अबाधित आहे. आणि ते अप्रमा नसून प्रमा आहे, असं गुरुदेव उत्तर देऊन हा विषयाचा समारोप करतात. काय बोलतात आपण थोडंसं वेगात घेऊ. शिष्य शंका वाचली का आपण याची? वाचली. आता गुरुदेव उत्तर देतात. म्हणजे तो म्हणतो सुखदुःखाप्रमाणे जर ब्रह्मज्ञान असेल तर त्याला सुद्धा काय म्हणावं लागेल? साक्षी भाष्य. तर गुरुदेव म्हणतात ते साक्षी भाष्य नसून प्रमातृ भाष्य. कसं ते पहा. श्री गुरु बोलतात, हे शिष्य, अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. आत्ताच मागच्या 1-2 पेजवर आपल्याला गेलं. एकाच पाण्याला स्थलभेदाने 4 नाव आले. तळ्यातलं, पाटातलं, आळ्यातलं आहे ना, असे त्याला स्थलभेदाने नाव आले, दांडातलं वगैरे. आणि एकाच चैतन्य आकाशालाही 4 नाव आले, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश. तसे एका चैतन्यालाही 4 नाव आले. ते कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य हे अगोदर. आणि त्याच्यानंतर अंतकरणामुळे 2 नाव, साक्षी चैतन्य किंवा प्रमातृ चैतन्य. वृत्तीमुळे 2 नाव, प्रमाण चैतन्य किंवा प्रमा चैतन्य. आणि विषयामुळे 1 नाव, प्रमेय चैतन्य. असे नाव आले ना, त्या संबंधीचा थोडासा विचार देतात. हे शिष्य, अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. जगातील याच्यावर ज्ञानाचा व्यवहार होतो ते सर्व ज्ञान, थोडंसं एकाग्र व्हा, ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचेच असून. हे बघा, आपण मागे बऱ्याच वेळेला बोललो, घनता पृथ्वी वाचून नाही, पंचमहाभूतकारे जगात. आर्द्रता जला वाचून नाही, दाहकता अग्नी वाचून नाही, वाहकता वायू वाचून नाही, आणि व्यापकता पोकळी ही आकाश वाचून नाही. तसं ज्ञान चैतन्य वाचून नाही. ज्ञान म्हणलं का चैतन्य, चैतन्य म्हटलं की ज्ञान. आणि त्याला साक्षी नाव आहे. मग साक्षी वाचून ज्ञान नाही. मग म्हणतात यच्चयावत, म्हणजे जेवढे असेल तेवढे ज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतकरणात कसं नित्य स्फुरत असतेच. जीवास मात्र हे कोणाचे ज्ञान आहे असे वाटते? अंतकरणाचेच ज्ञान आहे असे जीवाला वाटते. पण तो काय आहे? जीवाचा भ्रम आहे. आणि त्या अंतकरणास वृत्तीद्वारा जितकी ज्ञाने होतात त्यात काहीला इंद्रियाचं सहाय्य असतं, म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञान करून घ्यायचं ते इंद्रियाचं सहाय्य असते. आणि काहीच नसते, म्हणजे आतल्या सुखदुःख किंवा ब्रह्मज्ञान याला इंद्रियाची गरज नाही, म्हणून इंद्रियाचं सहाय्य नसतं. एकंदर ज्ञानास अनुभवाच्या सोयी करतात. म्हणजे आपल्याला लवकर ज्ञान हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे का व्यावहारिक सत्तेतलं आहे, व्यवहार दशेमध्ये खोटा आहे का खरं आहे, बाधित आहे का अबाधित आहे, हे लवकरात लवकर लक्षात येण्याकरता 2 नावं देऊन टाकले पारिभाषिक, प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान. प्रमा म्हणजे प्रामाणिक, म्हणजे प्रमाणापासून झालेलं ज्ञान, आणि अप्रमा म्हणजे अप्रामाणिक, अर्थात प्रमाणापासून न झालेलं ज्ञान. असे किती भेद केले? मुख्य 2 भेद केलेले आहेत. मग मागे किती प्रमाणे सांगितले आपल्याला? 6. कोणती? प्रत्यक्ष, अनुमान, शब्दोपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, अशी 6 प्रमाणे सांगितली आहेत. त्यापैकी कोणत्याही एका प्रमाणाच्या साह्य घेऊन जे ज्ञान होते त्यास काय म्हणणार? प्रमाज्ञान. म्हणजे 6 प्रमाज्ञानाचे किती प्रकार झालेत? मग 6 प्रकार आपण पाहिले. त्यातही म्हणजे त्या 6 प्रमाणातही त्यातही शब्द प्रमाणापासून, म्हणजेच वेदांत वाक्यापासून कोणाचाही शब्द नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्यांचा शब्द या ठिकाणी नाही. मग कोणाचा? श्रुती स्मृतीचा अर्थ. आपणच होणी मृत अनुष्ठाने जगादित वडील जे, म्हणजे एक संत महात्मे, सद्गुरू किंवा श्रुती आणि स्मृती यांचा असणारा शब्द. त्या म्हणजेच वेदापासून जे प्रमाज्ञान होते ते सर्व प्रमाणामध्ये कसे आहेत? प्रबल आहे. का प्रबल आहे? कारण अपौरुषी आहे आणि पुरुषकृत बुद्धीचे दोष त्यामध्ये नाही, हे सांगताना पुढे बोलतात. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणाच्या साहाय्याने जी प्रमाज्ञाने उत्पन्न होतात ती सर्व कशी आहेत? दुर्बल आहेत. कारण वेद वाक्य कशी आहेत? तर अपौरुषी आहेत.
म्हणजे पुरुषकृत बुद्धीचे दोष त्या ठिकाणी नाही. कोणते दोष तर मग ते 12 भ्रमप्रमाद करण पाठव विप्रलिप्सा लय विक्षेप कषाय रसस्वाद प्रज्ञामांद्य कुतर्क दुराग्रह विषयासक्ती त्यापैकी 4 दोषाचा विचार आपण इथे केला. म्हणून भ्रमप्रमादादी पुरुष बुद्धीचे दोष कुठे नाही, वेद प्रमाणामध्ये नाही, शब्द प्रमाणामध्ये नाही. आणि अशी प्रमाद ज्ञानाची व्यवस्था आहे. म्हणजे असं प्रमाद ज्ञानाचा एक प्रकारचा विचार आहे. आणि आता अप्रमा ज्ञानाचे भेद सांगतो. यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा ह्याचे दोन भेद आहेत. आता काय म्हणतात बघा, लक्षण करतात. ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीस प्रमाणाचे साह्य नसते पण जे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित म्हणजे खोटे ठरत नाही त्या ज्ञानास यथार्थ अप्रमा असे म्हणतात. जसे उदाहरण देतात सुखदुःखाचे ज्ञान यथार्थ अप्रमा आहे. इथे एकच दिलं, मागे 3 दिले. स्मृती ज्ञान, ईश्वराला होणारं मायावृत्तीने जगताचं ज्ञान आणि जीवाला होणारं सुखदुःखाचं ज्ञान. आणि सुखदुःखाचंच काय घेतलं, कारण सुखदुःखाप्रमाणे ब्रह्मज्ञान हे प्रत्यक्ष आहे हे सांगण्याकरता इथं निरूपण चालू आहे. आणि अप्रमा ज्ञान अयथार्थ अप्रमा त्याकरता बोलतात. ज्या ज्ञानास प्रमाणाची सहाय्यता नसून ज्याचा विषय मात्र व्यवहारात काय असतो, बाधित असतो. म्हणजे प्रमाणाचंही साह्य नाही आणि व्यवहारात विषय सुद्धा बाधित म्हणजे मिथ्या असतो, त्या ज्ञानास यथार्थ अप्रमा असे म्हणतात. उदाहरण द्या तर इथे दिलं स्वप्न ज्ञान आणि मागे रज्जू सर्प दिलं आणि मागे भ्रांती ज्ञान, संशय ज्ञान याला सुद्धा म्हणजे संशय ज्ञान, रज्जू सर्पाचं ज्ञान म्हणजेच भ्रांती, संशय ज्ञान, भ्रांती ज्ञान आणि स्वप्न ज्ञान हे अयथार्थ अप्रमेची उदाहरणं आहे. आता त्यालाच आपण काय म्हटलं होतं, भ्रांती ज्ञानाला कोणत्या वृत्तीचं ज्ञान, अंतकरण आपलं अविद्या वृत्तीचं ज्ञान आणि घटपटाच्या पदार्थाला ज्ञान अंतकरण वृत्तीचं ज्ञान. आता अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती या काय दोन नाही, ती वृत्तीच आहे, अंतकरणाचीच आहे. पण सदोष असेल तर तिला अविद्या वृत्ती म्हणतात आणि निर्दोष असेल तर तिला अंतकरण वृत्ती म्हणतात. रज्जू सर्पाधिकाचं ज्ञान होताना सदोष आहे, म्हणजे ते लांबडपणा, चकचकितपणा वगैरे आपण मागे बघून आलो असं, किंवा मंद अंधकारादी दोष हे ते सदोष आहे. आणि कुठलाच दोष नाही ते निर्दोष आहे. मग निर्दोष अंतकरण वृत्तीचं ज्ञान आहे त्याला प्रमातृभाष्य म्हणतात आणि सदोष अंतकरण वृत्तीचं ज्ञान आहे त्याला साक्षी भाष्य असं म्हणतात. आता ती इथे बोलतात. निर्दोष अंतकरण वृत्तीचे ज्ञानास अंतकरणाचे ज्ञान म्हणतात आणि अविद्यादी दोषयुक्त अंतकरण वृत्तीपासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. ठीक ना, म्हणजे अंतकरण वृत्ती दोन्ही अंतकरण वृत्तीचे, पण सदोष असेल तर तिला अविद्या वृत्ती नाव दिलं आणि निर्दोष असेल तर तिला अंतकरण वृत्ती असं म्हणतात. अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे 2 शब्द कशा करता वापरले, ज्ञानाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व, बाधित आणि अबाधित, प्रमा आणि अप्रमा, साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य हे लवकरात लवकर लक्षात येण्याकरता हे पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठेवलेले आहेत. म्हणून म्हणतात अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द ज्ञानाचे प्रामाण्य अप्रामाण्य म्हणजे सत्यत्व मिथ्यात्व व्यवहार दशेमध्ये दाखविणारे आहेत. आणि हे शिष्य जेवढा खटाटोप कशा करता, हे शिष्य तुझ्या शंकेचे समाधान समजण्यास हे ज्ञानाचे काय केले, आम्ही 2 भेद केले, प्रमा आणि अप्रमा असे भेद सांगितले. आता तुझ्या शंकेचे मी समाधान सांगतो. म्हणजे इथे काय, तो काय म्हणला होता, सुखदुःखाप्रमाणे जर ब्रह्मज्ञान असेल तर ते काय ठरेल, साक्षी भाष्य ठरेल. तर ते साक्षी भाष्य ठरणार नाही, कारण सुखदुःख यथार्थ आहे पण ते साक्षी भाष्य काय प्रमाणजन्य नाही म्हणून. पण ब्रह्मज्ञान यथार्थ आहे पण ते साक्षी भाष्य नाही, कारण ते प्रमाणजन्य आहे. आणि नुसतं प्रमाणजन्य नाही तर प्रबल प्रमाणजन्य आहे, ते आता सांगतात. सुखदुःख हे अंतकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहे ते खरे आहे. पण त्या सुखदुःखाचे प्रकाशन कोण करतो, साक्षी. आणि कोणत्या वृत्तीद्वारा, अंतकरण वृत्तीद्वारा करतो. म्हणले का, याचं कारण ते व्यवहारात बाधित होत नाही. म्हणलं का, ते निर्दोष अंतकरण वृत्तीचं ज्ञान आहे सुखदुःखाचं. कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. बघा, ही लाईटच गारवा देते, ही लाईटच प्रकाश देते, ही लाईटच एखाद्या पदार्थाचं कूट करते आणि लाईटच आणखी काही करते, पण तिला उपकरण जोडल्याशिवाय नाही. म्हणजे लाईट उपकरण जोडलं का ती प्रकाश देईल, फॅन उपकरण जोडलं का ती गारवा देईल, आपलं हवा देईल, कूलर जोडलं का ती गारवा देईल, एखादा मिक्सर जोडलं का ती एखाद्या शेंगदाण्यासारखं कूट करेल. कोण करेल, इलेक्ट्रिक पॉवरच करेल. पण ती पॉवर, आपली पॉवर अभिव्यक्त होण्याकरता तिला उपकरण जोडल्याशिवाय नाही. तसं कोण प्रकाशन करतो, साक्षीच करतो. सगळ्या पदार्थाचं प्रकाशन साक्षीच करतो, पण तो वृत्तीशिवाय नाही. मग व्यवहार दशेमध्ये बाधित होणाऱ्या पदार्थाचं प्रकाशन जर साक्षी करत असेल तर ते सदोष म्हणजे अविद्या वृत्तीद्वारा, आणि व्यवहार दशेमध्ये अबाधित असेल तर निर्दोष असणाऱ्या अंतकरण वृत्तीच्या द्वारा. आणि सुखदुःख व्यवहारात खोटे ठरतात का, नाही. म्हणून ते कोणत्या वृत्तीद्वारा, अंतकरण वृत्तीद्वारा साक्षी त्याचं प्रकाशन करतो. म्हणून इथे शब्द ठेवले बघा, सुखदुःख हे अंतकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहेत खरे, पण त्या सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी अंतकरण वृत्तीद्वाराच करतो का, कारण ते व्यवहारात बाधित होत नाही.
पण साक्षी अंतकर्मवृत्तीद्वारा करतो म्हणजे ते प्रमातृभाष्य आहे का? नाही, कारण ते प्रमाणजन्य नाही ना. सुख दुःख काही नाही, प्रमाणजन्य नाही, म्हणून ते साक्षी भाष्यच आहे, जरी अंतकर्मवृत्तीचे ज्ञान असलं तरी ते सांगतात. पण कोणत्याही साक्षीभाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही, वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करत नाही, हेही म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. हे अगदी पुढचं बोलणं आहे, टोकाचं बोलणं आहे. म्हणजे साक्षी प्रकाशन करतो आणि प्रकाशन करत नाही हेही म्हणणं बरोबर नाही, कारण निर्विकार आहे ना तो. प्रकाशन करतो म्हणजे विकार झाला आणि करत नाही म्हणजे बाबा उदाहरण देत असतात, बैलाच्या शेंगावर माशी बसली, छोटी ती अन्नावर बसणारी माशी, आणि 2 तासांनी उठली, ती म्हणली महाराज थँक्यू धन्यवाद. ते बैलाने विचारलं कशाबद्दल? नाही म्हणले मी फार थकली होती, तुमच्या शेंगावर बसली, आता श्रमपरिहार झाला म्हणून धन्यवाद. तो म्हणायला लागला वेडी बसली कधी हेच माहिती नाही तर उठल्याचा प्रश्न नाही. तसं साक्षीला साक्षी म्हणतात हेच माहिती नाही, तर त्याने प्रकाशन केलं हा व्यवहार घडेल कसा, असं बाबा उदाहरण देत असतात. तशा पद्धतीने साक्षी निर्विकार साक्षीला साक्षी हा शब्द सुद्धा माहिती नाही, तर त्याने प्रकाशन केलं असं म्हणावं कसं? माऊलीची ओळ आहे, पाप पुण्य आशेके पासीची असतो न देखे, साक्षी होणे न ठके एरी गोटी कायसी. अरे साक्ष्य पदार्थ असेल तर साक्षी, दृश्य पदार्थ असेल तर द्रष्टा. नेहमीच आपण म्हणतो ना, पत्नी असेल तर पती, पुत्र असेल तर पिता, विद्यार्थी असेल तर शिक्षक. तसं साक्ष्य पदार्थ तत्वतः सिद्ध झाले तर साक्षी. साक्ष्य पदार्थच नाही एकमेव अद्वितीय ब्रह्म, त्या दृष्टीने तर साक्षी असेल कणाचा. पण मग आता ते करता करता होण्यापेक्षा भोगता बरा, भोगता होण्यापेक्षा द्रष्टा बरा, आणि द्रष्टा म्हणण्यापेक्षा साक्षी बरा, या अर्थाने त्याला साक्षी म्हणलेलं आहे. पण निर्विकार साक्षीच्या दृष्टीने हेही म्हणणं बरोबर नाही, असं पुढचं थोडंसं बोलतात. आणि मग पुन्हा सांगतात विशेष समजुती करतात तसे म्हणण्याचं काय आहे? प्रघात आहे, एवढेच. असो, रज्जू सर्प शुक्ती रजत आदी कसे आहेत? साक्षीभाष्य आहे, कारण व्यवहारात ते बाधित होणारी आहेत. मग त्यांचं प्रकाशन साक्षी कोणत्या वृत्तीद्वारा करतो? तर अविद्या वृत्तीद्वारा आहे ना. म्हणून म्हणतात रज्जू सर्प शुक्ती रजत आदी साक्षी भाष्य पदार्थाचं प्रकाशन करते वेळी आलं अविद्या वृत्ती म्हणजे सदोष वृत्ती साक्षीला साह्य असते, आणि सुख दुःख प्रकाशन करते वेळी निर्दोष असणारी अंतकरणाची वृत्ती साक्षीला काय असते? साह्य असते. त्याप्रमाणे साक्षीभाष्य पदार्थ ज्ञानकाली अविद्या वृत्तीची आणि अंतकरण वृत्तीची म्हणजे व्यवहार दशेमध्ये अबाधित असेल तर अंतकरण वृत्तीची, आणि व्यवहार दशेमध्ये बाधित असेल तर अविद्या वृत्तीची सदोष आणि निर्दोषी अर्थाने या दोन्ही वृत्तीची अपेक्षा साक्षीला असते. आणि जेव्हा बाह्य साधनाने वृत्तीशी विषयाचा संबंध होतो, म्हणजे बाह्य साधनाने म्हणजे इंद्रियाच्या द्वारा वृत्ती पदार्थापर्यंत जाते, तेव्हा त्या विषयास साक्षी भाष्य म्हणत नाही. का म्हणत नाही? तर त्यास प्रमात्याचे ज्ञान म्हणतात, कारण प्रमाणाचं साह्य आहे ना प्रत्यक्ष प्रमाणाचं, म्हणून ते प्रमातृभाष्य त्यांना म्हणतात. कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साह्याने झालेले आहे. आणि सुखदुःख दाखविणारी जी वृत्ती तिला बाह्य इंद्रिय आदी प्रमाणाची सहाय्यता नसून शरीराच्या आतच वृत्ती सुखदुःखाच्या आकाराची होते. त्या वृत्तीत प्रकाशमान जो साक्षीचा आभास म्हणजे चिदाभास, त्याला फल आपण म्हणतो, तो त्या सुखदुःखाचे काय करतो? प्रकाशन करतो. म्हणून सुखदुःख हे साक्षी भाष्य आहेत, म्हणजे साक्षी चिदाभासाद्वारा त्यांचं प्रकाशन आतल्या आत करतो, प्रमाणाचं साह्य तिथे नाही. आणि बाह्य घटाधिकाशी अंतकरण वृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियाद्वारा होतो, म्हणून तेव्हा घटादी विषयी साक्षी भाष्य नाहीत, कारण तिथे प्रमाणाचं साह्य आहे ना, प्रत्यक्ष प्रमाणाचं त्या ठिकाणी साह्य आहे, म्हणून ते कोणतं भाष्य? प्रमातृ भाष्य. म्हणजे बघा, बाह्य घटाचं प्रकाशन सुद्धा कोणी केलं? साक्षीनेच केलं. आणि सुखदुःखाचं प्रकाशन साक्षीनेच केलं. बाह्य घटाचं प्रकाशन हे अंतकरण वृत्तीनेच केलं, आणि आतल्या सुखदुःखाचं प्रकाशन अंतकरण वृत्तीनेच केलं. पण सुखदुःखाला साक्षी भाष्य म्हणतात आणि घटादी पदार्थाला प्रमातृ भाष्य म्हणतात. का? कारण सुखदुःखाच्या ज्ञानाच्या वेळेला अंतकरण वृत्तीला प्रमाणाचं साह्य नाही, आणि घटातल्या पदार्थाच्या वेळेला प्रत्यक्ष प्रमाणाचं साह्य आहे, म्हणून घटाचं प्रकाशन साक्षी करतो त्यावेळेला ते कोणतं भाष्य झालं? प्रमातृ भाष्य. आणि सुखदुःखाचं प्रकाशन करतो त्यावेळेला ते झालं साक्षी भाष्य. बरं, दोघांचंही प्रकाशन निर्दोष अंतकरण वृत्तीनेच केले. दोन्ही ज्ञान व्यवहार दशेमध्ये अबाधित आहे, पण एकाला प्रमाणाचं साह्य आहे म्हणून त्याला प्रमातृ भाष्य म्हणतात, आणि सुखदुःखाला प्रमाणाचं साह्य नाही म्हणून त्याला प्रमातृ भाष्य म्हणत नाही. तसं ब्रह्मज्ञानाला प्रमाणाचं साह्य नाही काय आहे, आणि कोणत्या पुन्हा प्रबल प्रमाणात साह्य आहे म्हणून ते काय नाही? साक्षी भाष्य नाही. काय आहे? प्रमातृ भाष्यच आहे, असं उत्तर आता देतात. त्याप्रमाणे अंतकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार, ब्रह्मरूप आत्माकार म्हणजे आत्मा आणि ब्रह्म दोन नाही, ब्रह्मरूप आत्मा आणि आत्मरूप ब्रह्म हे फक्त व्यष्टी समष्टी भेदाने आपल्याला कळण्याकरता बोलण्याची भाषा आहे. त्याप्रमाणे अंतकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी काय होते? संबंध पावते, जसं सुखदुःखाप्रमाणे. आणि म्हणून ब्रह्मज्ञानही सुखदुःखाप्रमाणे प्रत्यक्ष आहे, पण
सुखदुःख जसं साक्षी भाष्य आहे तसं ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य नाही. मग कारण का? कारण ब्रह्मज्ञान गुरुद्वारा म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू अशा लक्षणाने समग्र संपन्न असणारे सद्गुरू त्यांच्या मुखातून बाहेर पडणारं कोणतं वाक्य, महावाक्य कोणतं, तत्वमसी आहे ना. आणि ते कोणतं प्रमाण पुरा? प्रबल प्रमाण, शब्द प्रमाण. का प्रबल? तर पुरस्कृत बुद्धीचे दोष त्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणतात ब्रह्मज्ञान गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा स्रोत्राशी संबंध बाह्य साधन आहे. आणि म्हणून ब्रह्मज्ञान हे प्रबल प्रमारूप आहे. अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान हे कसे आहे? प्रत्यक्ष आहे. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष. हा म्हणजे आता इथं काय करतात पुन्हा हे दोन प्रकार सांगतात, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. ज्यावेळेला आपण म्हणतो यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्य, मग तिथे कोणाचं प्रत्यक्ष आहे? आपल्याला धुमाचं हेतूचं प्रत्यक्ष आहे, कोणाचं नाही. साध्य रूप वन्यचं प्रत्यक्ष नाही. म्हणजे परोक्ष ज्ञान कोणाचं आहे तिथे? अपरोक्ष म्हणलं का धुमाचं आणि परोक्ष म्हणलं का वन्यचं. तसं ब्रह्माचं ज्ञान इथे परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे. आणि जसं तिथे प्रत्यक्ष प्रमाणे कोणाचं प्रत्यक्ष आहे? धुमाचं आहे, वन्यचं नाही, ते अनुमिती आहे. तसे तर ब्रह्माचं प्रत्यक्ष नाही का? आहे, कारण ब्रह्म आपणच आहे. आणि आतल्या आत त्या ब्रह्माच्या आकाराची वृत्ती, ब्रह्म आणि वृत्ती यांचं एखादी स्थितीत्व झालं तर ते होणारं ज्ञान कसं आहे? अपरोक्ष नाम प्रत्यक्ष आहे, काय नाही? परोक्ष नाही. कोणाप्रमाणे? वन्नीप्रमाणे. त्याच्याकरता हे बोलतात. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धुमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आणि अनुमानाने अग्नीचे ज्ञान परोक्ष आहे. कारण नेत्राद्वारा कोणाशी संबंध आहे? वृत्तीचा. धुमाशी म्हणजे हेतूशी संबंध आहे. म्हणून धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष नाम अपरोक्ष आहे. अनुमानाने अंतकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकार करत होते, म्हणजे पाहते कोणाला? धुमाला, आणि आतल्या आत आकार धारण करते कोणाचं? वन्यचं. मग तसं इथं आहे का? ऐकते शब्दाला आणि आतल्यात ब्रह्माचा आकार धारण करते का? ब्रह्म आहेच आहे, ब्रह्म आहेच आहे. म्हणून ब्रह्माचं ज्ञान त्या वन्यप्रमाणे परोक्ष नाही, कसं आहे? प्रत्यक्ष आहे. पण वृत्तीशी अग्नीचा संबंध नसतो, म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, अर्थात परोक्ष आहे, म्हणजेच अप्रत्यक्ष आहे. या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो तेव्हा ते होणारं ज्ञान कसं असतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि जेव्हा वृत्तीशी विषयाचा संबंध नसतो, विषय दूर, भूत किंवा भविष्यत, म्हणजे याला विवहित म्हणायचं. दूर म्हणलं का स्वर्ग, भूत म्हणलं का शिवभारत महाभारत रामायण, आणि भविष्यात म्हणलं का नाथबाबांनी केलेली भविष्यवाणी आहे ना. यांचं ज्ञान अनुमानाने अथवा शब्दाने आंतरिक अंतकर्मवृत्ती काय करते? त्याचा आकार धारण करते, त्या विषय आकार होते. म्हणून ते परोक्ष ज्ञान म्हणावे. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानच काय आहे? प्रत्यक्ष आहे. असा नियम सिद्ध होतो काय? उत्तर आहे नाही. मग प्रत्यक्षाची व्याख्या काय करावी लागेल? बरं, असं जर म्हणलं तर सुखदुःखाचं काय होणार नाही? कधीच प्रत्यक्ष होणार नाही. सुखदुःखाचं तर होतं, कारण तिथे इंद्रियाचा संबंध नाही, तरी सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष होतं. म्हणून वृत्ती आणि विषय यांचे एकच स्थितीत्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्यालाच काय म्हटलं पाहिजे? प्रत्यक्ष म्हटलं पाहिजे. म्हणून इंद्रियजन्य प्रत्यक्ष आहे असा नियम सिद्ध होत नाही. सुखदुःखाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आहे, पण काही नाही, इंद्रियजन्य नाही. आणि हा प्रत्यक्ष आपला काय आहे? अनुभव आहे, आणि अनुभवाचा आपला आपण निषेध करता येत नाही. तसेच दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही ते काय आहे? प्रत्यक्ष आहे. म्हणून गुरुद्वारा वेदाचे महावाक्य श्रवण केले त्यापासून उत्पन्न होणारे जे अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते काय आहे? प्रत्यक्ष नाम अपरोक्ष आहे. हे काय झाले? सिद्ध आहे. आता शिष्यास कृतार्थ होण्याविषयी उपदेश करताना म्हणतात, याप्रमाणे हे शिष्य तू मी ब्रह्मरूप आहे असा काय कर? प्रत्यक्ष निश्चय कर. निश्चयाचे बळ तो का म्हणे? तेची फळ बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिश्चय असा तू निश्चय कर आणि काय हो? कृतार्थ हो. तू मन कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कामनाई झालो पायी रिकामा फावल्या त्या करुचेष्टा निश्चय द्रष्टा भैसुनी कृतम कृत्यम प्रापणेयम प्राप्तव्यम इतिमेव तुष्यते ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वेत. अशा पद्धतीने तू कृतकृत्य हो. निश्चय कर का मी कोण आहे? ब्रह्म आहे. असा उपदेश ऐकून तत्वदृष्टीने विचार करून त्यांनी सुद्धा गुरुने सांगितलं तर सदा विचारे तस्मात जगत जीव प्रात्माना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. किंवा विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले आणि मग तत्व उरले ज्ञानी असे, म्हणजे तत्वदृष्टीला त्या तत्वाचा आत्मत्वाने साक्षात्कार झाला. आणि मग विचार उत्पन्न झाल्या, म्हणजे असा उपदेश ऐकून तत्वदृष्टीने विचार करून उत्पन्न झालेल्या ब्रह्म अपरोक्ष बोधाने म्हणजेच प्रत्यक्ष बोधाने कृतार्थता प्राप्त झाल्याचा अनुभव
गुरुला तो निवेदन केला. म्हणजे गुरुजी पुढे बोलून दाखवलं का गुरुजी आता मला कुठलाही संदेह नाही. ना मनुष्यो न च देवेक्षो न ब्राह्मण क्षेत्र वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गुरुवरस्ता भिक्षुरशाहम निजबोध रूपा तत्वमशी विद्या ब्रह्मांड सांगा तिची झाला अंगे तू का आता किंवा मी तो वासुदेव तत्वता असा बोध आता झाला. आणि गुरुच्या चरणावर त्याने मस्तक ठेवले. आता इथे एक शंका बाबाने सांगितली आणि उत्तर दिलं की तर पुन्हा त्याने ज्ञान झाल्याच्या नंतर गुरुच्या चरणावर मस्तक कशाला ठेव. आता तर अशी स्थिती झाली न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु नवे मुक्ता इतेशा परमार्थता. ज्ञानोबरायांनी म्हणावं निवर्तव्य नाही महान निवर्तव्य काही कैसा वैश्य ठाई निवृत्तीच्या. म्हणजे त्या ठिकाणी गुरु शिष्य भाव राहिला का गुरु शिष्य भावाचा तत्वाचा अभाव झाला. तत्वाचा अभाव झाला मग गुरुच्या चरणावर मस्त का ठेवतो. तर याचं उत्तर आहे कृतज्ञत्वाचा आळ येऊ नाही. यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरु ईश्वरा आदविद्या प्रसिद्ध्यर्थम. अगोदर गुरुला वंदन करावं ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. पश्चात कृतज्ञत्व निवर्त आहे आपल्यावर कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून त्यांना काय करावं नमस्कार करावा. पण पहिला नमस्कार भेदाचा होता आता नमस्कार अभेदाचा आहे. म्हणजे मजलागी शरणरेगीचे आणि जीवत्वेची अशी जी धिकी या बुरी ललजीची प्रज्ञा केवी असा नमस्कार नाही. मग ओम नमोजी श्रीकृष्ण राया मजवरी तुझा अनुग्रह व्हावा. श्रीगुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमी तुम्ही तो अभेदत्वाने केलेला नमस्कार आहे. देवदेव परिवारू करुणिकी जे गुरु त्याचा भक्तीचे व्यवहारू कान व्हावा अशी गुरु शिष्यातली भक्ती आहे. किंवा मी चिवणी पांडवा करती माझी सेवा नवलाव तो सांगावा असे ऐक अशा पद्धतीने केलेला हा कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून केलेला हा नमस्कार आहे. अशा पद्धतीने शिष्याच कृतार्थतेचा उपदेश. आता चतुर्थ तरंगाचं रहस्य आहे ते आपण 17 तारखेला आता पुढे 17 तारखेला चतुर्थ तरंगाचं रहस्य आणि नंतर 5व्या तरंगाचा विचार आपण करू. तूर्त इतक्या धकाधकीच्या काळातसुद्धा आपले व्यूह चतुष्टय एकत्र येऊन भगवान माऊलीच्या कृपेने आपण ते तडीला माऊलीने आपल्याकडनं नेलं. तसंच पुढचाही जे राहिलेले 2 तरंग आहे 3 तरंग आहे त्याचाही विचार भगवान माऊलीने आपल्याकडनं करून घेऊ जोग महाराजांनी आपल्याकडनं करून घेऊ अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आणि आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.